श्रीमान जी, नाम क्या है आपका? कुठून आलात तुम्ही? नाव काय तुमचं? त्यावेळेस महाराज त्याला म्हणत होते, ओ श्रीमान जी, आपकी तारीफ. तसा तो म्हणाला, ओ राजन, राजन, मैं कवि भूषण, मैं कवि भूषण बहुत दूर से आया हूँ, यमुना के तीर से आया हूँ, बस आपके दर्शन हो गए, मेरा जीवन सफल हो गया. तसे ते महाराज म्हणतायत, तू करतो काय? तसा तो म्हणाला, मैं कवि भूषण हूँ, मैं कवि काव्य लिखता हूँ. त्यावेळेस महाराज म्हणजे, अच्छा आप कवि भूषण हो, मैंने आपकी कविता है बहुत बार सुनी है, बहुत बार पढ़ा हूँ, आपको एखादी काव्य समर्पित कर सकते हो. त्यावेळेस त्या कविभूषणने ओठामध्ये शब्दाची घडीमार बसवली आणि महाराजांसमोर नकळत ती कविता सादर करायला लागला. तो म्हणायला लागला, ओ राजन, राजन, इंद्र जमी जंब पर, बाड़ो असंग पर, रावण सद अंब पर, रघुकुल राज है, पवन बरी बाह पर, संबुरती नाह पर, जो सहस्र बाह पर, राम विराज है, कावा द्रुम दुंड पर, चित्ता भृगु झुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मुगराज है, तेजतम अंश पर, कन्न जमी कंस पर, तोम लज्ज वंश पर, शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. आजच्या घडीला किती कोटीच होतं माहितीये? 4 कोटीचं कडं. आजचा हिशोब जर लावला तर त्या काळामध्ये 4 कोटी, त्या 4 कोटीचं कडं शिवाजी महाराजांनी त्या कवी भूषणला भेट दिली. भेट, कौतुक केलं, कौतुक केलं आणि म्हणाले की आजपासून तुम्ही आमचे राजकवी आहात. आणि शिवाजी महाराजांवर आतापर्यंत 450 ते 450 तर 500 कविता कवी भूषणने लिहिलेल्या आहेत. आजही आम्हाला इतिहासामध्ये मिळतं, पाहायला मिळतं. असा हा कवी भूषण होता. त्याने एक प्रसंग अतिशय सुंदर रेखाटलेला आहे. तो म्हणजे आपल्या नाशिक जवळ बागलाण तालुका आहे. त्या बागलाण तालुक्यामध्ये सालेरचा किल्ला आहे. त्या किल्ल्याचं वर्णन 10 मिनिटं घेऊ शकतो.